नमस्कार. सर्व विद्यार्थी पालकांचे श्री महालक्ष्मी ऍडमिशन काउन्सिलिंग सेंटर पुणे येथे स्वागत आहे. आजचा जो विषय आहे या विषयामध्ये आपण पाहणार आहोत की जोसा काउन्सिलिंग 2024. त्यानंतर आपण पाहणार आहोत की हाऊ टू डाउनलोड द जेईई मेन सेशन टू सिटी इंटिमेशन, हाऊ टू डाउनलोड जेईई मेन सेशन टू ऍडमिट कार्ड, देन जेईई ऍडव्हान्स एलिजिबल स्कोर. ह्या सर्व गोष्टी तसेच जोसा काउन्सिलिंग मधील काही महत्त्वाचे मुद्दे आपण डिस्कस करणार आहोत. तर आताच इंटिमेशन आलेल्यानुसार जेईई मेनचं जे आलेलं आहे, जेईई मेनचं जे सिटी ऑफ इंटिमेशन्स आहेत ते सिटी ऑफ इंटिमेशन तुम्ही डाउनलोड करू शकता. त्यासाठी आपण डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही तुमचा ऍप्लिकेशन नंबर, बर्थ डेट, तुमचा जो काही कोर्स असेल त्याचबरोबर तुमचा जो सेन्सिटिव्ह कोड आहे किंवा कॅप्चा आहे, कॅप्चा टाकून तुम्ही सबमिट करू शकता. आता हा सबमिट केल्यानंतर जे एक्झाम डेट्स आहेत, या एक्झाम डेट्स मध्ये महत्त्वाच्या ज्या डेट्स आहेत ते 4 एप्रिल ते 15 एप्रिल मध्ये तुम्हाला एक्झाम्स आहेत. यामध्ये तुम्ही तुमची जी काही डेट आलेली आहे त्यामध्ये फक्त तुम्हाला डेट समजेल. त्याचबरोबर तुम्हाला कोणत्या सिटीमध्ये तुमची एक्झाम आले हे तुम्हाला समजेल. त्यानंतर जो सेकंड येणार आहे ते हाऊ टू डाउनलोड जेईई मेन ऍडमिट कार्ड, सेशन टू ऍडमिट कार्ड. आता ऍडमिट कार्ड हे एकाच दिवशी सर्वांचं येत नाही, त्यामुळे ज्यावेळी सिटी ऑफ इंटिमेशन आले त्यावेळेस तुमचं तिथे त्यावर तुमची एक्झाम डेट आलेली आहे. तर ज्यावेळी तुमची एक्झाम डेट आहे, एक्झाम डेटच्या 2 दिवस अगोदर तुमचं जे जेईई मेन सेशन 2 चं जे ऍडमिट कार्ड आहे ते तुम्ही डाउनलोड करू शकता. डाउनलोड करण्यासाठी सुद्धा आपण लिंक तुमच्या ज्यावेळी येईल त्यावेळी आपण तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून किंवा युट्यूबच्या माध्यमातून ते लिंक देण्याचा प्रयत्न करू. त्यामध्ये पण सेम लिंकवर क्लिक करून तुमचा ऍप्लिकेशन नंबर, तुमची बर्थ डेट, त्यानंतर तुमचा जो काही कोर्स आहे तो सिलेक्ट करायचा, त्यानंतर जो काही कॅप्चा दिला तो कॅप्चा तुम्ही सबमिट केला की ऍडमिट कार्ड येईल. ऍडमिट कार्ड आल्यानंतर तुमची एक्झाम आहे, एक्झामला जाताना कोणत्या प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजे. तर ऍडमिट कार्ड प्रिंट करून घ्यायचं आहे. ऍडमिट कार्ड प्रिंट करून घेतल्यानंतर त्याच्यावर तुमचा जो काय फोटो आहे त्याला आपण पासपोर्ट साईज फोटो म्हणतो, तो पासपोर्ट साईज फोटो त्याच्यावर पेस्ट करायचा आहे. तसेच तुमचं थंब असेल किंवा साइन असेल, त्यासाठी तुम्ही जे काय आहे ते डॉक्युमेंट्स घरूनच कंप्लीट करून घेऊन जायचे. फक्त थंब आणि साइन असेल ते फक्त तुम्ही तिथं जे काय तुमचे सुपरवायझर आहेत त्या सुपरवायझरच्या समोर तुम्ही तिथं थंब आणि साइन देऊ शकता. त्यामुळे तुमची धावपळ कमी होईल. आणि 2 सेशन मध्ये 2 शिफ्ट मध्ये एक्झाम असते. सकाळी 9 ते 12 आणि दुपारी 2 ते 5 किंवा 2 ते 5:30 6 वाजेपर्यंत ही एक्झाम असते. 3 ते 6 ही एक्झाम असते. त्यामुळं तुम्ही जे काय तुमचं हॉल तिकीट आहे किंवा ऍडमिट कार्ड तुम्ही जे डाउनलोड कराल त्याच्यावर तुमचा पासपोर्ट साईज फोटो, त्याचबरोबर तुमची साइन आणि थंब फक्त तुम्ही तुमचे सुपरवायझर किंवा एक्झाम सेंटरला गेल्यावर करा. फक्त तुम्ही फोटो वगैरे पेस्ट करून घेऊन जा. त्याचबरोबर तुमचा आयडी प्रूफ. आता आयडी प्रूफ मध्ये तुम्ही जो काय मॅक्सिमम मुलं आधार कार्ड वापरतात तर आधार कार्ड घेऊन जा. मॅक्सिमम तिथे गेल्यानंतर आधार ऑथेंटिकेशन म्हणजे ज्याला आपण बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन असतं, बायोमेट्रिक असल्यामुळं एक्झामला वेळेत पोहोचा जेणेकरून तुमचं एक्झाम चुकणार नाही. ठीक आहे. तर ह्या पद्धतीने तुम्हाला ऍडमिट कार्ड आणि एक्झामचं प्रिकॉशन्स घ्यायचं आहे. त्यानंतर पाहू जेईई ऍडव्हान्स एलिजिबल स्कोर टेंटेटिव्ह किती असतो 2023. आता 2024 आहे तर टेंटेटिव्हली स्कोर किती असतो. जेईई ऍडव्हान्स ही एक्झाम कशासाठी दिली जाते तर जेईई ऍडव्हान्स ही एक्झाम जे विद्यार्थी आयआयटी ला जाणार आहेत, आयआयटीच्या ज्या काही 16,000 जागा आहेत त्या 16,500 जागांचं जे काउन्सिलिंग आहे ते जेईई ऍडव्हान्सच्या एक्झामच्या माध्यमातून केलं जातं. तर ह्या एक्झामसाठी जो इलिजिबल स्कोर असतो हा टेंटेटिव्हली मी तुम्हाला सांगतो लास्ट इयरचा. तर लास्ट इयर मध्ये हा पाहिला तर तुम्हाला एसटी कॅटेगरीसाठी 37.2348772 होता. यामध्ये एकही पॉईंट कमी असून चालत नाही. त्यानंतर एससी कॅटेगरीसाठी 51.97760227 होता. त्यानंतर ईडब्ल्यूएस साठी 75.622925 होता. त्यानंतर ओबीसी एनसीएल साठी हा स्कोर 73.61142227 होता आणि ओपन साठी हा स्कोर 90.77888642 होता. आणि जे हँडिकॅप कॅन्डिडेट आहे ज्याला आपण पीडब्ल्यूडी म्हणतो तर पीडब्ल्यूडी साठी 0.00135227 होता. यामध्ये जवळपास 2.5 लाख विद्यार्थी घेतले जातात आणि 2.5 लाख विद्यार्थ्यांचं जे रजिस्ट्रेशन आहे त्यांचा जो इलिजिबल स्कोर आहे, जे विद्यार्थी फॉर्म भरू शकतात ऍडव्हान्सचा, तर त्यांचा हा टेंटेटिव्हली लास्ट इयरचा स्कोर आहे. या वर्षी यामध्ये वाढ होण्याचे चान्सेस आहेत कारण की रजिस्ट्रेशन जास्त झालेले आहेत. जवळपास 14 लाख विद्यार्थ्यांनी जेईई मेनचा फॉर्म भरलेला आहे. त्यामुळे हा कट ऑफ राईज होण्याची शक्यता दाट आहे. त्यानंतर आपण पाहू की जेईई ऍडव्हान्स साठी आपल्याला कोणकोणते कागदपत्र लागतात.
तर जे ऍडव्हान्सचा फॉर्म भरताना विशेषतः एप्रिलमध्ये जे काही विद्यार्थी आहेत गव्हर्नमेंटने सांगितलेले आहे की जे काही तुमचे डॉक्युमेंट्स आहेत ओबीसी एनसीएलचा फॉर्म 9 असेल किंवा इन्कम सर्टिफिकेट्स असतील किंवा जे काही तुमचे डॉक्युमेंट्स आहेत हे 1 एप्रिल नंतरचे पाहिजे. त्यामुळे तुम्ही ज्यावेळी फॉर्म भराल त्यावेळी जे काही डॉक्युमेंट्स अपलोड कराल ते 1 एप्रिल नंतरचे पाहिजे. त्यामध्ये जे कॅटेगरीज आहेत तुम्ही कॅटेगरीचा क्लेम करता ज्या ते तुम्ही कॅटेगरीचा क्लेम करता त्यावेळी जे ऍडव्हान्सच्या फॉर्म मध्ये तुम्हाला कॅटेगरी सर्टिफिकेट मागितलं जातं किंवा तुमचा फॉर्म 9 असेल तो मागितला जातो. नसेल तुमच्याकडे जर नसेल तर तुम्हाला अंडरटेकिंग सुद्धा तुम्ही देऊ शकता. त्यामुळे घाबरायची अशी काय आवश्यकता नाही, तुम्ही अंडरटेकिंग देऊ शकता. पण जो काय तुमचा रँक आला आता ह्यावेळी जेईई मेन मध्ये तुमचा रँक येईल. मागच्या एक्झामला रँक आला नव्हता कारण की 2 बेस्ट ऑफ 2 स्कोर आहे. तर बेस्ट ऑफ 2 स्कोर मधला जो हायर स्कोर आहे तो हायर स्कोर पकडून तुमचा रँक दिला जातो आणि त्याच रँकवर तुमचं एनआयटी ज्याचं जोसा काउन्सिलिंग मधले एनआयटी IIIT JFTI आणि स्टेट इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत यांचे ऍडमिशन प्रोसेस होते आणि ऍडव्हान्सवर फक्त IIT चे ऍडमिशन प्रोसेस होत असते. तर त्यासाठी जे काही कागदपत्र आहेत ते तुम्हाला जे ऍडव्हान्सचा फॉर्म आल्यानंतर तुम्हाला सांगितलं जाईल. पण विशेषतः लक्षात ठेवा की त्यामध्ये तुम्हाला तुमचे जे काही कॅटेगरी डॉक्युमेंट कारण की कॅटेगरीचा तुम्ही जो क्लेम करता ज्यामध्ये ओबीसी एनसीएल असेल ईडब्ल्यूएस असेल SC ST किंवा PWD कॅन्डिडेट्स आहेत यांनी आपापले डॉक्युमेंट्स रेडी ठेवायचे 1 एप्रिल नंतरचे. त्याचबरोबर तेच डॉक्युमेंट आपल्याला जोसा काउन्सिलिंगसाठी व्हेरिफिकेशनसाठी सुद्धा लागणार आहे. त्यानंतर पाहू आपण जोसा काउन्सिलिंग म्हणजे काय. तो जोसा काउन्सिलिंग म्हणजे ह्यामध्ये आपण जे IITs IIIT JFTI ह्या जे काही इन्स्टिट्यूट्स आहेत ह्यामध्ये जवळपास जे ऑल इंडियाचे जे इन्स्टिट्यूट्स आहेत जे गव्हर्नमेंट फंडेड किंवा गव्हर्नमेंट स्पॉन्सर इन्स्टिट्यूट्स आहेत यांची ऍडमिशन प्रोसेस जी आहे ही जोसा काउन्सिलिंगच्या माध्यमातून होत असते. जवळपास 55,000+ सीट्स आहेत. यामध्ये तुम्ही तुमचं करिअर करू शकता. यामध्ये तुम्ही IITs आहेत NITs आहेत IIITs आहेत JFTIs आहेत बरेच सारे इन्स्टिट्यूट्स आहेत आणि दरवर्षी IITs NITs किंवा JFTIs वाढत असतात किंवा त्याचबरोबर जे काही कॉलेजेस आहेत त्यामध्ये ब्रांचेस सुद्धा वाढत असतात. त्यामुळे तुम्ही ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने जसं जसं अपडेट येईल तसे तसे तुम्हाला अपडेट्स दिले जातील. त्यानंतर जी एक्झाम डेट आहे जेईई मेनची ती 4 एप्रिल ते 15 एप्रिल आहे. ऍडमिट कार्ड आपण बोललेलो आहे. तर रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स. तर त्यानंतर येतं काउन्सिलिंग प्रोसेस. तर विशेषतः विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग प्रोसेस बद्दल माहिती नसते की काउन्सिलिंग प्रोसेस म्हणजे काय आणि ऍडमिशन प्रोसेस कशी होते आणि बरेच वेळा विद्यार्थ्यांचं स्कोर असून सुद्धा त्यांना चांगले मार्क असून सुद्धा कॉलेजेस मिळत नाहीत किंवा कॉलेजेसचे लोकेशन समजत नाहीत किंवा फी स्ट्रक्चर समजत नाही किंवा व्हेरिफिकेशन समजत नाही. दरवर्षी असे बरेच विद्यार्थी आमच्याकडे येत असतात की ज्यांना प्रोसेस झाल्यानंतर माहिती नसते की ऑनलाईन प्रोसेस करायचे पेमेंट्स करायचे. तर ह्यासाठी आपण काउन्सिलिंग घेत असतो ज्यामध्ये जोसा काउन्सिलिंग असेल मेडिकल काउन्सिलिंग असेल स्टेट काउन्सिलिंग असेल. हे प्रत्येक काउन्सिलिंगची आपण फी आपली 5,000 रुपये असते. या 5,000 मध्ये आपण जे विद्यार्थ्यांना त्यांच्या स्कोरनुसार तुम्हाला प्रिडिक्शन लिस्ट दिली जाते. त्यामध्ये आपण सुरुवातीला तुमचं रजिस्ट्रेशन करतो. तुमचं पेमेंट्स असेल ते पेमेंट्स करतो. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुमचे जे काय तुम्हाला प्रिडिक्शन लिस्ट दिली जाते कॉलेज प्रिडिक्शन लिस्ट तुम्हाला मिळत असेल तरच कॉलेज काउन्सिलिंग घेतलं जातं अदरवाईज काउन्सिलिंग घेतलं जात नाही. त्यामुळे लिमिटेड सीट्स असतात आपल्या 100च विद्यार्थी आपण घेत असतो. तर त्या विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग लावायचं आहे तर जेईई मेनचा जो सेकंडचा रिझल्ट आल्यानंतर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता. तर यासाठी तुम्हाला फर्स्ट आपण प्रिडिक्शन लिस्ट देतो. प्रिडिक्शन लिस्टमध्ये जवळपास 800 ऑप्शन्स असतात. 700 ते 800 ऑप्शन असतात. त्यामध्ये तुम्हाला IITs IIITs NITs त्याचबरोबर JFTIs जोसा काउन्सिलिंगसाठी सांगतो. मेडिकलच्या विद्यार्थ्यांसाठी मेडिकलचं असतं. स्टेट इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी स्टेट इंजिनिअरिंगचं असतं. प्रत्येक काउन्सिलिंगची प्रोसेस ही वेगवेगळी आहे. 5,000 वेगवेगळे. त्यानंतर जवळपास जोसामध्ये 6 राऊंड्स होत असतात ज्यामध्ये आणि CSAT मध्ये 2 राऊंड. हे दोन्ही राऊंडचे जवळपास 8 राऊंडचं काउन्सिलिंग आपण या माध्यमातून करत असतो. त्यानंतर त्यामध्ये फ्रीज फ्लोट स्लाइड ह्या ज्या प्रोसेस आहेत या प्रोसेस सुद्धा आपण करत असतो आणि ते तुम्हाला समजून सुद्धा सांगत असतो. त्यानंतर PAP ज्याला आपण पार्शियल ऍडमिशन फी म्हणतो तर पार्शियल ऍडमिशन फी असेल किंवा ऑनलाईन व्हेरिफिकेशन असेल हे सुद्धा आपण इथून ऑफिसच्या माध्यमातून करून देत असतो. त्यानंतर तुमचं सीट ऍक्सेप्टन्स लेटर असेल तर सीट ऍक्सेप्टन्स लेटर इथून दिल्यानंतर तुम्ही ते लेटर घेऊन कॉलेजमध्ये जाऊन तुम्ही तुमचं ऍडमिशन करू शकता. आता हे शेड्यूल ऑफ इव्हेंट जवळपास 1.5 ते 2 महिन्याचं असतं. 2-2.5 महिने 2.5-3 महिने जातात. त्यामध्ये जोसा काउन्सिलिंग 1-1.5 महिन्यात संपतं पण CSAT लेट होतो. तर यामध्ये जवळपास आपल्याला 2 ते 3 महिने शेड्यूल मध्ये लागतात. तर यासाठी आपली जी काउन्सिलिंग फी आहे ती 5,000 आहे. तुम्हाला जर काउन्सिलिंग लावायचं असेल तर तुम्ही जो काय खाली नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता.
त्याच्यानंतर जवळपास जसं मी सांगितले की ऍडव्हान्स स्कोर असेल, तसेच सर्व विद्यार्थ्यांना जेई सेशन 2 साठी बेस्ट ऑफ लक. त्याच्यानंतर हा स्कोर आपण स्टेट इंजिनिअरिंग कॉलेजसाठी सुद्धा 15% मध्ये वापरतो. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना स्टेट इंजिनिअरिंग, ज्यामध्ये पुणे, मुंबई, महाराष्ट्रातले जे काही इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत त्यामध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल जेई मेनच्या माध्यमातून, ते विद्यार्थी सेशन 2 चा रिझल्ट आल्यानंतर आमच्याशी संपर्क करू शकतात. फक्त मेडिकलचे स्टुडंटचे ज्यामध्ये एमबीबीएस, बीएमएस, बीएचएमएस किंवा फिजिओथेरपी असेल, हे जे काही विद्यार्थी आहेत ह्या विद्यार्थ्यांनी फक्त नीटचा तुमचा स्कोर आल्यानंतरच आमच्याशी संपर्क करायचा आहे. धन्यवाद. चॅनेलला नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच एक्झाम सेंटर रामटेकडीला आपलं स्टॉल असतो, स्टॉलला मी भेटतोय, एक्झाम असतात त्यावेळी. आपलं पुस्तक आहे, तुम्हाला जर कुणाला पुस्तक हवं असेल तर तुम्ही तिथून खरेदी करू शकता. धन्यवाद. चॅनेलला नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. ईमेल थ्रू पब्लिक नोटीस रिलीज झाले, त्या नोटीसमध्ये तुम्ही तुमचं जेईमेन सेशन 2 चं सिटी ऑफ इंटिमेशन डाउनलोड करू शकता. सिटी ऑफ इंटिमेशन डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर जाऊन तुम्ही तुमचं सिटी ऑफ इंटिमेशन डाउनलोड करू शकता. ऍप्लिकेशन लागेल, ऍप्लिकेशन नंबर, त्यानंतर डेट ऑफ बर्थ, त्यानंतर तुमचा कोर्स, त्यानंतर तुमचं जो काही कॅप्चा आहे तो टाकून तुम्हाला सबमिट करायचा आहे. आता सबमिट केल्यानंतर तुमच्या समोर हॉल तिकीट ओपन होईल, सिटी ऑफ इंटिमेशन ओपन होईल. सिटी ऑफ इंटिमेशन मध्ये तुम्हाला अप्लाइड फॉर बीटेक असेल, ऍप्लिकेशन नंबर असेल, तुमचं नाव असेल, वडिलांचं नाव, आईचं नाव, जेंडर, त्यानंतर डेट ऑफ बर्थ असेल, तुमची कॅटेगरी असेल, ज्या कॅटेगरीमधून तुम्ही क्लेम केला ती कॅटेगरी असेल, डिझॅबिलिटी असेल, पेपर कोणता तो अप्लाय केलाय तो, त्यानंतर डेट ऑफ एक्झामिनेशन, तसेच तुमचं सिटी ऑफ एक्झामिनेशन आणि स्टेट, हे सर्व माहिती तुम्हाला तुमच्या सिटी ऑफ इंटिमेशनच्या स्लिपमध्ये मिळून जाईल. धन्यवाद. चॅनेलला नवीन आला असाल तर चॅनेलला